नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी स्वागत करते आपल्या वटपौर्णिमा विशेष अशा व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महापतिव्रता सावित्री हिने यमराजाकडून आपल्या पतीचे प्राण कसे परत आणले. वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्व काय, तुमच्या राशीनुसार कुठल्या रंगाची साडी आपण परिधान करायला पाहिजे, सोबतच असा एक संकल्प जो तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अनेक वर्षापूर्वी राजा अश्वपती यांची मुलगी सावित्री ही दिसायला रूपवान, सुंदर आणि बुद्धिमान होती. तिने सत्यवान नावाच्या राजाची निवड केली. परंतु तिथे एका ऋषींनी सांगितलं की याचं वय फक्त 1 वर्ष उरलं आहे. परंतु सावित्री डगमगली नाही. तिने विवाह करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्याबरोबर विवाह केला. दिवसामागून दिवस जाऊ लागले. येऊन ठेपला तो दिवस. सत्यवान लाकूड तोडण्याकरिता जंगलात गेला होता. सावित्री ही पाठोपाठ गेली होती. तो दिवस आला. त्या दिवशी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी आपले डोके सावित्रीच्या मांडीवर ठेवले. बघता बघता यमराज उभे झाले आणि यमराज सत्यवानाला घेऊन निघाले. सावित्री सुद्धा त्यांच्या पाठी जाऊ लागली. यमराज पुन्हा पुन्हा बोलू लागले की तू परत जा. परंतु सावित्री थांबली नाही. तिने वरदान मागायला सुरुवात केले. माझ्या सासू सासऱ्यांचे गेलेले राज्य परत मिळव. यमराज तथास्तु बोलले. त्यांनी आपल्या पित्यासाठी पुत्रप्राप्तीची वरदान मागितले. यमराज तिथे सुद्धा तथास्तु बोलले. सावित्रीने पुढे मला सत्यवानाकडनं 100 पुत्र प्राप्त होत अशी सदिच्छा व्यक्त केली आणि यमराज तथास्तु म्हणाले. आणि त्यांच्या लक्षात आलं की सावित्री खूप हुशार आहे, खूप बुद्धिमान आहे. तिला वरदान दिलं आहे, आपण तिला आशीर्वाद दिला आहे आणि शब्दाला जागृत राहून आपल्याला हे वरदान पूर्ण करावं लागेल. म्हणून यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे सावित्रीने दृढ निश्चयाने आणि बुद्धीने आपल्या पतीचे प्राण परत घेतलेत. चला आता आपण जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार कुठल्या रंगाची साडी आपण परिधान करू शकता. जर आपण मेष राशीचे असाल तर लाल किंवा मरून कलरची, आपण वृषभ राशीचे असाल तर आपण गुलाबी रंगाची साडी परिधान करू शकता. मिथुन असेल तर हिरव्या, कर्क असेल तर क्रीम कलरची साडी आपण परिधान करू शकता. सिंह असेल तर केशरी किंवा सोनेरी रंगाची आपण परिधान करू शकता. आपण कन्या राशीचे असाल तर आपण फिकट हिरवी आपण घालावी. तूळ राशीचे असाल तर आपण क्रीम कलरची साडी आपण घालू शकता. वृश्चिक असेल तर गडद लाल रंगाची. धनु असेल तर आपण पिवळ्या रंगाची साडी परिधान करू शकता. मकर असेल तर आपण राखाडी किंवा निळ्या रंगाची साडी परिधान करू शकता. कुंभ असेल तर स्काय ब्ल्यू म्हणजेच आकाशी रंगाची आपण साडी परिधान करू शकता. मीन राशीचे असाल तर आपण पिवळ्या किंवा ऑरेंज सोनेरी रंगाची सुद्धा साडी आपण परिधान करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार हे रंग तुम्हाला अधिक सकारात्मक ऊर्जा नक्की देतील. आपल्याला वडाला प्रदक्षिणा घालायच्या असतात तेव्हा मनामध्ये एक संकल्प करून आपण प्रदक्षिणा घालू शकतो. हे वटवृक्षा सावित्रीच्या सौभाग्याचे प्रतीक, तिच्या निष्ठेचे प्रतीक आणि पूर्णत्वास नेण्याची दिव्य शक्ती असलेल्या वटवृक्षा माझ्या संसारात सुख, समाधान, समृद्धी, आरोग्य, विश्वास, धैर्य नांदू दे. माझ्या मनामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर कर आणि माझं वैवाहिक जीवन सुखकर, सोबतच माझ्या पतीला दीर्घायुषी बनव. हे म्हणून आपण वटवृक्षाला प्रदक्षिणा घालावी. ही संपूर्ण माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. आपली कुठली राशी आहे किंवा आपण कुठल्या रंगाची साडी घालणार आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.